हा मंजिरी, हॅलो. मंजिरी नाही, मंजिरीचा बाप बोलतो ती. हे बघा, पुन्हा माझ्या मुलीच्या मोबाईलवर फोन करून तिला त्रास दिलात ना तर काय सांगा ना, तर काय पोलिसात द्याल मला? मुदळकर मी त्या लोकांपैकी नाहीये जे सांगून काही करतात. ज्या दिवशी काही करेन ना त्या दिवशी नीट कळेल तुम्हाला. तेव्हा यापुढे मला, माझ्या मुलीला आणि माझ्या नातीला फोन करून त्रास द्यायचा नाही, कळलं? चोर 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 चोर. अगं मंजुषा, तुला बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो का? हो मावशी, म्हणूनच मी किचन मधनं आले. कोण? अगं हा शुभ्राचा आवाज आहे आणि दादांच्या खोलीत नाही येतोय. मंजिरी आली असेल बहुतेक. ओ कुठे आला सुना? आपल्या घरी आली. ए बघ आजी. मंजिरी आली? नाही मंजिरी नाही आली, मी काल शुभ्राला घेऊन आलो रात्री. म्हणजे तू काल सरनाईकांकडे गेला होता? आई, त्याशिवाय मी तिला इथे कसं आणलं? सत्य आम्हाला नीट सांग. सांगायचं काय, मी त्यांच्या घरी गेलो, हिला घेतलं आणि आलो इकडे. हो की नाही? हो. तू सरनाईक साहेबांना विचारूनच आणलंयस ना? ते कोण आहेत? मी त्यांची परवानगी घ्यावी. म्हणजे याचा अर्थ तू शुभ्राला पळवून आणलं? आई पुन्हा तेच. शुभ्रा माझी मुलगी आहे, तिला माझ्या घरी आणण्याचा हक्क मला आहे. आणि तर ती इथे आले म्हणजे मंजिरी ही 100% येईलच इकडे. म्हणजे तू हिला इथे घेऊन आलास तिथे कोणालाही माहित नाहीये? तेव्हा कळलं असेल. बाबा 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 काय झालं? बाबा काय झालं बेटा? काय झालं? काय झालं? बाबा शुभ्रा रूम मध्ये नाहीये. शुभ्रा रूम मध्ये नाहीये? मी अगं मग गेली कुठे? तू पाहिलेस का नीट? मी सगळीकडे बघितलं. अरे दादा, याचं असं म्हणणं आहे की आपल्याकडे काल रात्री कोणीतरी माणूस घुसला होता. त्याने याला मारहाण केली आणि त्याच्याच शर्टाने बांधून ठेवलं. काय? अरे काय चाललंय का या घरामध्ये? कोणी उठसूट या घरामध्ये घुसतं आणि कोणाला काहीही कसं कळत नाहीये. बाबा बाबा तुम्ही प्लीज शुभ्रा. हो बेटा. हे बघ, मला सांग, तू त्याला नीट पाहिलंस का? म्हणजे तू त्याला ओळखू शकशील पाहिलं तर? ओळखीचा होता का कुठला तो?
नाही साहेब, नाही. पण समोर आला का ओळखू शकतो मी त्याला. ठीक आहे. हा, माझ्या लक्षात येते साधारण कोण असेल ते. तू एसपी साहेबांना फोन लाव. हॅलो, हा एसपी साहेबांना जरा. हा, शिवराज सरनाईक बोलतोय. आई तू का टेन्शन घेतेस एवढं? अगं काय झालंय? अरे त्यांना कळलं तर. अगं त्यांना कळावं म्हणूनच तर केलं ना मी हे. हे बघ सत्या, तू तिला मंजिरीकडे नेऊन दे बाबा. अरे मंजिरी स्वतः येणार आहे तिला घ्यायला. आता आणखीन काय करू आई? तिच्या पाया पडलो, हात जोडले, माफी मागितली, अपमान सहन केले, आणखीन काय करू? आता माझी खात्री आहे की शुभ्राला घ्यायला मंजिरी स्वतः इथे येईल आणि यावेळी जेव्हा ती येईल तेव्हा मी तिला जाऊ देणार नाहीये. हे पण सत्या तू अगं, काय बोलतोय? नाही होणार तुझं आहे तुला काही. तरी कळतंय? सत्यजित मुदोळकर आहेत का? हा बोला. तुम्हाला आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला यावं लागेल. का? तुमच्या विरोधात कंप्लेंट केली आहे सरनाईक साहेबांनी. एक मिनिट. आई? सरनाईकांनी कदाचित कंप्लेंट केली असेल की मी काल रात्री त्यांच्या घरातून एक बाळ पळवून नेलं. तर हेच ते बाळ. ही माझी मुलगी आहे. मी बाप आहे हिचा. हिचं बर्थ सर्टिफिकेट आहे माझ्याकडे, मी सिद्ध करू शकतो. आणि मला नाही वाटत साहेब की बापानं आपल्या मुलीला स्वतःच्या घरी आणणं हा गुन्हा आहे. तुम्ही काय बोलताय मला काही कळत नाही मिस्टर मुदोळकर. कोण मुलगी, कोण बाप? तुमच्या विरोधात मुलीच्या अपहरणाची केस नाहीये, तुमच्या विरोधात घरफोडीची केस आहे. दळवे, त्या वॉचमॅनला घेऊन या. हे बघा साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी एक बिझनेसमॅन आहे, मी कोणी चोर किंवा दरोडेखोर नाही. बघूया ना. वॉचमॅन हेच होते का ते? हो साहेब, तेच ते. जा तू. मिस्टर मुदोळकर, मला तुम्हाला घरफोडीच्या आरोपाखाली अटक करावी लागेल. चला आमच्या बरोबर. एक मिनिट. एक मिनिट. तिला कुठे घेऊन जात आहे मुदोळकर? ती माझी नात आहे. तिचं तिच्या आजोबांकडे असणं तिच्या दृष्टीने बघायचं आहे. आता असं रागावून काही होणार नाही मुदोळकर. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, मी बोलून दाखवणार नाही, डायरेक्ट करून दाखव. आणि जेव्हा करेन ना तेव्हा तुम्हाला कळेल. चला मिस्टर मुदोळकर. माझी गुंडू 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 गुंडू. चला चला, आता आपण आपल्या आजोबांच्या घरी जायचं. आपल्या घरी. हे घर आपलं नाही. चला चला. सरनाईक, हे तुम्ही बरं नाही केलं. काय बरं नाही केलं? तुमचा मावाली मुलगा माझ्या घरामध्ये घुसून माझ्या नातीला घेऊन जातो पळून, आणि मी साधी कंप्लेंट नाही करायची. मग काय करायचं?
तो रात्री अपरात्री माझ्या मुलीला फोन करून त्रास देतो आणि मी काही साधी ऍक्शन नाही घ्यायची. माझा मुलगा तुमच्या मुलीचा नवरा आहे सरनाईक साहेब. विसरताय तुम्ही? हे मी अजिबात विसरत नाही. अजय दुर्दैव माझ्या मुलीची कपाळी मी माझ्या हाताने लिहिले ते मी असा सहजासहजी कसा विसरतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा शालिनीताई, आता ते दुर्दैव मी माझ्याच हाताने पोचवणार आहे. ही लवकरात लवकर सांगा तुमच्या मुलाला माझ्या नादाला लागू नको म्हणाल. भागात पडे. मेल्याईचं दूध नाही प्यायला तो. रक्ताचं पाणी करून वाढवलंय मी त्याला. विश्वास आहे माझा माझ्या मातृत्वावर. तुम्हाला काय करायचं ते करा सरनाईक साहेब. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, माझा मुलगा माझ्या सुनेला, या घरच्या लक्ष्मीला याच घरात त्याच्या मुली सकट घेऊन येतो की नाही बघा. तुमची 2-4 दिवसाची पोलीस कोठडी त्याचं काहीही बिघडवू शकणार नाही. समजतंय ना सरनाईक साहेब? चला चलो 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 चलो. मनू, हे बघ मनू, काळजी करू नकोस. दादा गेलाय म्हणजे शुभ्राला घेतल्याशिवाय परत येणार नाही. ते माहितीये रे मला, पण तिथे जाऊन ना बाबा नक्की वाद घालतील. कुठलीही गोष्ट त्यांनी शांतपणे केली आहे असं कधीच झालं नाही. डोक्यात राग घालून घेतील ते. आणि ह्याच गोष्टीची खूप भीती वाटते रे मला. मला कळतंय दादा तुझ्या आणि शुभ्राच्या बाबतीत पॉझिटिव्ह झालाय, पण त्याचं काही चुकतंय असं मला वाटत नाही. कुठलाही बाप आपल्या मुलांच्या बाबतीत एवढाच पॉझिटिव्ह असतो. आलो 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 आलो. ऐकले आपण. आजोबाच्या घरी आले. काळजी करू नकोस एवढं, काळजी करू नकोस. त्या मुधोळकरला पोलिसांनी अटक केली आहे. आता तुला त्रास देण्याआधी 1000दा विचार करावा लागेल त्याला. काय सत्यजितरावांना पोलिसांनी अटक केली म्हणजे? त्याला घरफोडीच्या गुन्ह्याखाली अटक करवली मी. आता पुन्हा या घरात घुसण्याची हिंमत तो करेल असं मला नाही वाटत. बाबा हे काय बोलताय तुम्ही? ते इथे कोणत्या कारणासाठी आले होते हे आपल्याला सगळ्यांना माहितीये. त्यांच्यावर असा घरफोडीचा आरोप करणं. आरोप हा शब्द सुद्धा छोटा ठरेल त्याच्या वागणुकीपुढे. असो, माझं कर्तव्य मी पार पाडलंय. माझ्या मुलीला असं एकटी रडताना मी नाही पाहू शकत. बाबा प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता ही कंप्लेंट मागे घ्या. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की तुम्ही आम्हा दोघांमध्ये नका पडू. प्लीज बाबा. अरे मग मी काय नुसतं बघत बसू का? आणि काल त्याने जे काय केलं ना त्यामुळे आता मला त्याच्याकडे बघितलंच पाहिजे. वहिनी कुणाला फोन लावतीस?
हा विहंग, हा बोल मावशी. हे बघ, तू कसंही कर आणि ताबडतोब पोलीस स्टेशनला पोहोच बाबा. सत्यजितला पोलिसांनी अटक केली. अरे काय? सत्यजितला अटक? हो ना. अरे काय झालं? मावशी बघ, तू प्लीज काही काळजी करू नकोस, मी बघतो काय करायचं ते. अरे नेमका गौरांग पण नाहीये रे घरी. त्याला कुठली तरी ऑर्डर आली, तो बाहेर गेलाय. मावशी अगं, मी नेमका आता कामानिमित्त लांजाला आलोय. अरे देवा, आता रे. पण मी फोनवरनं काही होते का बघतो. मावशी, आणि सांभाळ स्वतःला. मी आपल्या लॉयरशी बोलतो आणि काही व्यवस्था होते का ते बघतो. कर, काहीतरी कर, लवकर कर. पण माझा जीव इथे टांगणीला लागलाय. काय झालं ते कळव मला. आणि चल ठेवतो फोन. आहे ना, एक मिनिटात दुसरं फोन करते. वहिनी वहिनी, तू बस आधी आणि शांत हो आधी. आणि हे बघ, समजा व्यवस्थित होईल. कसलं व्यवस्थित वंच? विहंग पण नाहीये इथे. तो जर असताना तर काहीतरी धावपळ करून ओळखी काढून त्याने सत्यजितला सोडवलं तरी असतं. तो नेमका लांजाला गेला. काय करायचं आता? आपण काही सुचत नाहीये मला. वहिनी, तू मंजिरीला फोन कर ना. मंजिरीला? वय, अगं मंजिरी तुझं ऐकल आणि सरनाईक साहेबांशी बोलल. हा म्हणजे मी लावला असता फोन तिला, पण सरनाईक साहेबांनी जर